झी 24 तास एक पाऊल पुढे। जैतापूरमधील अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारत कटिबद्ध असून हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वास पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलाय। फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांचं 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झालं। यावेळी ओलांद यांनी पंतप्रधानांची भेट घेतली। या भेटीत पंतप्रधानांनी जैतापूर प्रकल्प पूर्ण करण्याचं आश्वासन ओलांद यांना दिलंय। फ्रान्स हा भारताचा विश्वासू सहकारी आहे। अनेक कठीण प्रसंगी या फ्रान्सनं भारताशी मैत्री निभावली आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं। ओलांद यांच्या या भेटीमुळे दोन्ही देशातील मैत्रीचा नवा अध्याय रचला गेला असल्याचं त्यांनी सांगितलं। फ्रान्समध्ये मागील वर्षी सत्तेवर आलेल्या ओलांद हे पहिल्यांदाच आशियाई देशांच्या दौऱ्यावर आलेत। शिक्षण, संस्कृती, वाहतूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सहकार्याचे करार ओलांद यांनी यावेळी केले। पंतप्रधानांनी प्रकल्प करण्याचा निर्धार केला असला तरी दुसरीकडे मात्र जैतापूर प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत सरकारचा वाढीव मदतीचा प्रस्ताव जैतापूर संघर्ष समितीने धुडकावून लावलाय। मुंबईत झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी सरकारची ही ब्रिटिश नीती असल्याचा आरोप समितीने केलाय। प्रकल्प रद्द न केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। तसंच अधिवेशनाच्या काळात सरकार विरोधात मोर्चा काढणार असल्याचंही संघर्ष समितीने स्पष्ट केलंय। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला जनतेचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारचा वाढीव मदतीचा प्रस्ताव देखील जैतापूरकरांनी आता धुडकावून लावलाय। आमचा या सरकारला जे पॅकेज वाढून दिले त्याला ठाम विरोध आहे। विरोध दर्शवण्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषद आम्ही आयोजन केलेली आहे। काही दिवसामध्ये कलेक्टरच्या ऑफिसावर भव्य दिव्य असा मोर्चा आम्ही करू आणि येत्या अधिवेशनामध्ये इथे आझाद मैदानावरती या ठिकाणी आम्ही जेलभरो आंदोलन करू। जर सरकारचं आमचं ऐकलं नाही तर जेलभरो आंदोलन मुंबईमध्ये आम्ही करू, शेतकरी आणि मच्छीमार। झी 24 तास एक पाऊल पुढे।